राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं. पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायच्यात त्यांना. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बीडमध्ये सगळ्या गँग आहेत. राखेची गँग आहे, वाळूची गँग आहे. या सगळ्या गँग आता सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार यांनी बीड दौऱ्यात म्हटलंय. बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचं देवदेवतांना साकडे घालतो. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत. तसंच बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. जातीजातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे, असं अजित पवार यांनी बीडच्या सभेमध्ये म्हटलंय. यशवंतराव चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण आपल्याला करायचंय. कार्यकर्ते घेत असताना रेकॉर्ड बघा. आपल्या बाजूला चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आपल्याला नको आहेत. माझ्या कामाची पद्धत आणि इथल्या कामाच्या पद्धतीत तफावत आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. सोबतच मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही. पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवा आणि सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नका. दादागिरी खपून घेतली जाणार नाही. धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी बीडमध्ये जाऊन दिलाय. परंतु कोणी जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. आता हा इशारा धनंजय मुंडेंना होता की वाल्मिक कराडला हा तर्क लावण्याचा विषय आहे. धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असं अजितदादा पवार यांनी म्हटल्यामुळं अनेकांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत. धनंजय मुंडेंपासून अजित पवारांनी दुरावा ठेवलाय असं देखील बोललं जात आहे. त्याची प्रचिती देखील बीड दौऱ्यात आली. अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मुंडे यांनी प्रकृतीचा दाखला देत मुंबई गाठली. मात्र त्यांच्या मोठ्या मुलीच्या फॅशन शोला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. त्यामुळे खरंच त्यांची प्रकृती खराब होती का, अशा देखील चर्चांना ऊत आलाय. मुंडे यांनी एक्सवरील आपल्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की अजित पवारांच्या दौऱ्यात आपण गैरहजर आहोत. याचं स्पष्टीकरण देताना प्रकृतीचं कारण दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं मंगळवारी मला उपचारासाठी मुंबईला यावं लागलंय. त्यामुळं बीडमधील आजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती, असं मुंडे म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात धनंजय मुंडे मंगळवारी त्यांच्या मोठ्या मुलीचा सहभाग असलेल्या फॅशन शोला उपस्थित होते. त्यांची मोठी कन्या फॅशन डिझायनर आहे. मग काय, इकडे अजित पवार आले आणि त्यांनी बीडमधील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला. तर दुसरीकडे आणखी एक मोठी घडामोड घडली. अंजली दमनिया, धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील यांची भेट झाली. संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आता केली आहे. धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करायला हवं, कारण तेच करते करविदे आहेत, असा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. त्यानंतर अंजली दमनिया असं म्हणाले की जी काही चार्जशीट फाईल केली गेली आहे त्या चार्जशीटमध्ये सगळं अर्धवट वाटतंय. आरोपी सुदर्शन घुलेचं स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कुणाच्या मदतीनं बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही याबाबत चकार शब्दसुद्धा लिहिलेला नाही, असं अंजली दमनिया यांनी म्हटलंय. आणि त्यामुळं एकीकडे अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री म्हणून दिलेला इशारा आणि दुसरीकडे अंजली दमनिया आणि जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी करा अशी केलेली मागणी, यामुळे मुंडेंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. या एकंदरीत घडलेल्या कालच्या संपूर्ण प्रकरणावर आणि मोठ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.